पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी फेब्रुवारी 2018 संच ए प्रश्नपत्रिका क्रमांक 1 विभाग 2 गणित प्रश्न 46 ते प्रश्न 50 आता आपण सोडवू। प्रश्न 46 एका कंपनीने दिवाळीनिमित्त आपल्या 60 कर्मचाऱ्यांना प्रत्येकी अर्धा किलोग्रॅम याप्रमाणे मिठाई वाटली। रुपये 320 प्रति किलो या दराने मिठाई खरेदी केली असल्यास कंपनीला एकूण किती खर्च आला। आता इथे 60 कर्मचाऱ्यांना मिठाई वाटल्या, प्रत्येकाला अर्धा किलोग्रॅम वाटल्या आणि त्यासाठी कंपनीने जी मिठाई खरेदी केली तिचा दर होता प्रति किलो 320 रुपये, म्हणजे 1 किलोला 320 रुपये। आता 60 कर्मचाऱ्यांना अर्धा किलोग्रॅम प्रमाणे किती मिठाई वाटली ते पहिल्यांदा आपण शोधू। मग एका व्यक्तीला एका कर्मचाऱ्याला अर्धा किलोग्रॅम, मग 60 कर्मचाऱ्यांना किती किलोग्रॅम, एकावरून अनेकाची किंमत करताना आपण गुणाकार करतो। 60 कर्मचारी गुणिले अर्धा किलोग्रॅम म्हणजे 500 ग्रॅम, 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम, अर्धा किलोग्रॅम म्हणजे 500 ग्रॅम। मग हे उत्तर जे येईल ते ग्रॅम मध्ये येईल। एकूण मिठाई किती वाटली ती ग्रॅम मध्ये येईल। 1 शून्य आहे इथे 2 शून्य आहेत, म्हणजे आपण इथं उजवीकडं 3 शून्य देऊ आणि 6 न 5 ला गुणू, 6 5 30। हा गुणाकार 30,000 इतका आला। हे आहेत 30,000 ग्रॅम। आता आपल्याला ठाऊक आहे 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम, म्हणजे काय, जितके 1000 ग्रॅम तितके किलोग्रॅम, तर 1000 ग्रॅम म्हणून 1 किलोग्रॅम, तसं 30,000 ग्रॅम म्हणजे 30 किलोग्रॅम, म्हणजेच काय तर 30 किलोग्रॅम। कारण 1000 ग्रॅमचा 1 किलोग्रॅम होतो, म्हणजे 1000 किती ते शोधायचं। 1000 न भागलं की आपल्याला किलोग्रॅम मध्ये रूपांतर होईल, ग्रॅमचं किलोग्रॅम मध्ये रूपांतर होईल। तर 30 किलोग्रॅम हे उत्तर आलं। किंवा दुसरी पद्धत वापरू शकता तुम्ही, ग्रॅमला 1000 न भागलं म्हणजेच काय, 10 न भागतो तेव्हा 1 दशांश स्थळ डावीकडे सरकतो, 100 न भागतो जेव्हा आपण एखाद्या संख्येला तेव्हा 2 दशांश स्थळ डावीकडे सरकतो आणि दशांश चिन्ह देतो, आणि 1000 न भागेल तेव्हा आपल्याला 3 दशांश स्थळ डावीकडे सरकून दशांश चिन्ह द्यावं लागेल, 1 2 3, आणि इथे दशांश चिन्ह द्यावे लागेल, डावीकडे पूर्णांक असतील, ते किलोग्रॅम मध्ये रूपांतर झालं 30 किलोग्रॅम। मग आता 30 किलोग्रॅम एवढी मिठाई वाटलेली आहे, त्या खरेदीचा दर आहे प्रति किलो 320, मग आपण 30 किलोग्रॅमला 320 न गुणलं की आपलं उत्तर मिळेल, म्हणजे 30 गुणिले 320। आता उत्तर काय येईल बघा, हे 0 हे 0 इथे घेतलं लिहून। आता 32 न 3 ला गुणलं तर आपण पहिल्यांदा 3 न या 2 ला गुणू, 3 दुने 6, आणि 3 न 3 ला गुणू, 3 त्रिक 9, 9600 रुपये एवढा खर्च कंपनीला या मिठाई वाटण्यासाठी आलेला असेल। आता एवढा सगळा खटाटोप करण्यापेक्षा आपण हे उदाहरण किती पटकन सोडवू शकतो ते पहा। 60 कर्मचारी आहेत, प्रत्येकाला अर्धा किलोग्रॅम मिठाई वाटलेली आहे आणि मिठाईचा दर आहे प्रति किलो 320 रुपये। मग प्रति किलो म्हणजे 1 किलोला 320 रुपये, म्हणजे 32 दशक रुपये, 320 म्हणजेच 32 दशक रुपये। मग इथं किलोला 320 रुपये, इथं प्रत्येकाला अर्धा किलोग्रॅम वाटल्या, मग अर्धा किलोग्रॅमचा किती खर्च येईल, तर या 320चं निम्म होतील, म्हणजेच 320 च्या निम्मे रुपये 160 होतील, म्हणजेच काय 32 दशकचं निम्म 16 दशक, 16 दशक म्हणजे 160 रुपये। थोडक्यात अर्ध्या किलो मिठाईला 160 रुपये पडतील। मग आता बघा 60 कर्मचाऱ्यांना प्रत्येकाला अर्धा किलो प्रमाणे जो येणारा खर्च किती असेल, 60 गुणिले 160, म्हणजे याला कर्मचाऱ्या
च्या संख्येनं गुणलं की आपल्याला इथेच उत्तर मिळेल. हे 1 0 आणि हे 1 0 इथं ठेवू. म्हणजे काय बघा, तर हे 6 दशक आणि हे 16 दशक. दशक गुणिले दशक याचं उत्तर शतक येतं. लक्षात ठेवा, दशक गुणिले दशक याचं उत्तर शतकामध्ये येतं. म्हणजे दशक आणि एककात 0 द्यावं लागेल. इकडे आपल्याला त्या संख्या लिहाव्या लागतील. आता बघा 16 6 इथं आपण 160 गुणिले 60 केलं. शून्यचं शून्य, हे 0 2 आहेत, 2 शून्य दिली. 16 6 96. तर आपलं उत्तर आलेलं आहे 9600 रुपये. हा कर्मचाऱ्यांना मिठाई वाटण्यासाठी एकूण खर्च आला. इथे याचं उत्तर आहे. म्हणजे आधी जी आपण आकडेमोड सगळी केली, 1 किलोग्रॅमचा दर आहे म्हणून किती किलोग्रॅम वाटली ते शोधलं आणि मग आपण उत्तराकडे गेलो. त्यापेक्षा इथं असं केलं की पटकन उत्तर मिळतं की अर्धा किलोग्रॅमला 160 रुपये. मग 60 कर्मचाऱ्यांना किती खर्च? 160 गुणिले 60 9600. असा थोडा विचार करायला शिकायचं. प्रश्न 47. 9900 चे 9% किती? 9900 9900 चे गुणिले 9%. 9% म्हणजे 9/100. आता हा आपण गुणाकार वरती अंशात आहे आणि 100 न भागायचं आहे. तर या शून्याला हे शून्य जाईल, या शून्याला हे शून्य जाईल. का? तर आपणाला ठाऊक आहे 100 न भागतो तेव्हा 2 स्थळं आपण डावीकडे सरकतो आणि इथे दशांश चिन्ह देतो. म्हणजे इथे आले 99. तर 99 गुणिले 9 हे आपण हा गुणाकार करू. 9 9 81 ची 1, हातचे आले 8. या 9ला गुणलं. आधी 9ला 9 गुणले 81 आलाय. म्हणजे इथं पुन्हा गुणाकार पाडा म्हणत बसायची आवश्यकता नाही. 9 9 81 आणि हे 8, 81 आणि 8 89. आपलं उत्तर आलेलं आहे 891. पर्याय 1. आता हे असं करत बसायची सुद्धा आवश्यकता इतकी नाही. तर काय करायचं? 9900 चे 9%. इथंच आपण लिहायचं 9900 त्याचे 9% म्हणजे काय? गुणिले 9 भागिले 100. गुणिले 9 भागिले 100 करणार आहे. 9% म्हणतो. 9% याचा अर्थ 9/100. मग आपण इथंच 2 स्थळं सरकायची आणि दशांश चिन्ह द्यायचं. भागाकाराची मांडणी करीत बसण्यात वेळ घालवायचा नाही आणि बरोबर आपलं उत्तर येईल. आता हे उत्तर गुणाकार करून इथल्या पद्धतीनं काढू शकता की 99 गुणिले 9 891. पण दुसरी एक पद्धत, आणखी सोपी पद्धत सांगतो. 99 गुणिले 9 याऐवजी आपण असं करू शकतो की 99 च्या ऐवजी आपण इथे 100 घेतले तर 100 नव्हे 900 होतील आणि त्या 900तले आपल्याला 9 कमी करावे लागतील. बघा मी काय बोललो, इथे 99 गुणिले 9 आहे, त्याऐवजी मी जर हे 100 घेतले तर 100 गुणिले 9 केलं तर माझं उत्तर येईल 900. पण असं नाहीये, इथं 99 आहे म्हणजे एक वेळ 9 कमी आहे. 99 गुणिले 9 म्हणजे 99 9 वेळा आणि हे 9 किंवा 9 99 वेळा. बघा मी काय बोलतो, 99 गुणिले 9 म्हणजे 99 9 वेळा किंवा 9 99 वेळा असाही अर्थ घेता येईल आपल्याला. तर 9 99 वेळा घेतलं, इथं आपण समजा 99 च्या ऐवजी 100 घेतलं तर 9 100 वेळा घेतलं तर आपण पटकन 900 लिहितो. परंतु इथे किती वेळा आहे? हे 9 99 वेळा आहे म्हणजे एक वेळ 9 कमी होणार. म्हणजेच काय? तर याचाच अर्थ आहे की 900 वजा 9, एक वेळ 9 कमी केलं. मग 900तनं 9 गेले. आपल्याला माहित आहे 900तनं 9 गेलं म्हणजे 900च्या मागे 9 घर गेलो तर 891 येईल. पटकन आपण उत्तर शोधू शकतो. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल. आणखी थोडं वेगळं पण आपण करू शकतो की 99 गुणिले 9 इथे मांडतो मी ते. हा गुणाकार आपण असाही करू शकतो की 99 गुणिले 9 च्या ऐवजी आपण असं घेऊ शकतो 99 गुणिले 10. म्हणजे काय? 99 9 वेळा घ्यायचं होतं परंतु मी 10 वेळा घेतलं तर 10 वेळा घेतल्यावर काय येईल? 990 येईल. परंतु मला काय करायला सांगितले? 9 वेळा घ्यायला सांगितले. म्हणजे मी काय वाढवलं तर हे मी 99 आणखी एक वेळा मी हे 99 जादा घेतलं म्हणजे मला ह्यातलं 99 कमी करावे लागतील. बघा मी काय म्हणलं, 99 10 वेळा घेतलं, घ्यायचंय 9 वेळा, एक वेळा जादा घेतलं ते कमी केलं तर काय येईल? सोपं एकदम. ह्या 99 990 मधले ह्यातले 90 गेले
अजून 9 घालवायचे, त्यातले 90ला 90 गेले, राहिले 900, 900तले 9 गेले, 900 वजा 9 891. असंही तुम्ही सोडवू शकता. प्रश्न 48, खाली दिलेल्या आकृतीची परिमिती किती? परिमिती विचारलेली आहे. परिमिती म्हणजे बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या मापांची बेरीज. आता आपण इथं दिलेली माप जी आहेत बाजूंची माप त्यांची बेरीज करू. 2 आणि 4 6, 6 आणि 2 8, 8 आणि हे 3 पूर्णांकांची पहिल्यांदा बेरीज करू. 8 आणि 3 11, 11 आणि 3 14, 14 आणि हे 0.5, तर 14.5 ही या आकृतीची परिमिती असेल. पर्याय क्रमांक 3 असं याचं उत्तर येईल. हीच बेरीज आपण आणखी वेगळ्या पद्धतीने कशी करू शकतो? इथे दशांश पूर्णांकामध्ये एक बाजू दिलेली आहे 3.5. पहिल्यांदा आपण या पूर्णांक जे दिलेली माप आहेत यांची बेरीज करू. 3 आणि 2 5, 5 आणि 4 9, 9 आणि 2 11, इथं बेरीज आली 11 आणि ही 3 11 आणि 3 14, 14.5. प्रश्न 49, चौकोन चौकोन 5 गुणिले चौकोन चौकोन 5 बरोबर 13,225. चौकोनाच्या जागी समान अंक आहे तर तो अंक कोणता? आता इथे आपल्या लक्षात येईल चौकोन 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 आणि या चौकोनाच्या जागी समान अंक आहे असं म्हटलंय. म्हणजेच काय, तर ही शतक संख्या आणि ही शतक संख्या या दोन्ही संख्या या एकसारख्या आहेत, म्हणजे एकच आहेत. आपणाला ठाऊक आहे एखाद्या संख्येला त्याच संख्येनं गुणलं तर त्या संख्येचा वर्ग होतो. उदाहरणार्थ आपण बघूया, एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्यांचा वर्ग काय येतो तेही आपणाला ठाऊक आहे. उदाहरणार्थ 5, 5 चा वर्ग म्हणजे काय, तर 5 गुणिले 5 25 आला. आता आपण दुसरी संख्या घेऊ 15. 15 चा वर्ग कसा करतो आपण, तर 15 चा वर्ग बरोबर 15 गुणिले 15 225. आणि इथं पुढचं एक आणखी उदाहरण घेऊ आपण 45 चा वर्ग बरोबर 45 गुणिले 45. आता हा वर्ग काय येईल, तर बघा 2025 येईल. 45 गुणिले 45 2025 येतं. तर याचं वैशिष्ट्य काय आहे, एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्यांचा वर्ग जेव्हा करतो आपण तेव्हा एकक स्थानी 5 आहे त्याचा वर्ग 25 लिहायचा आणि त्याच्या डाव्या बाजूला जी संख्या असेल, आता इथे 1 आहे तर या 1 च्या क्रमाने येणारी पुढची संख्या कोणती आहे, 1 नंतर 2, तर आपण 1 गुणिले 2 करायचं आणि या 25 च्या डावीकडे लिहायचं. आता इथे 4 आहेत, हे 5 आहेत एकक स्थानी, 25 लिहून घेतलं आणि 4 ही संख्या आहे 5 च्या डावीकडे, तर 4 च्या पुढे क्रमाने येणारी संख्या कोणती, 5. मग 4 आणि 5 चा गुणाकार करायचा, 4 5 20, तो इकडे लिहायचा. मग आता आपल्याला इथं विचारलेलं आहे. आणि दुसरं एक लक्षात येतं, इथं काय लक्षात येतं, तर बघा इथला अंक आपल्याला शोधायचा आहे, म्हणजे हा अंक शोधायचा आहे. एक उदाहरण आपण बघतोय, हे सोडवण्याच्या आधी आपण हे समजून घेऊ. तर 4 गुणिले 4 याचा वर्ग किती येतो, 16. 4 गुणिले 4 दशकचा वर्ग केला, 4 दशक गुणिले 4 दशक 1600 येतील, म्हणजे 1600 हे येईल. 4 गुणिले 4 16 येईल, 16 शतक. म्हणजेच काय, तर 16 ही कोणाचा वर्ग संख्या आहे, 4 ची वर्ग संख्या आहे 16. आता 4 च्या पुढला नंबर कोणता आहे, संख्या कोणती आहे, 5. 5 चा वर्ग कोणता आहे, 25. आता बघा ह्या 5 गुणिले 5 25 लिहिलं, परंतु इथे जे लिहिलंय 20, ही 20 जी संख्या आहे ती 16 आणि 25 यांच्या दरम्यान आहे. म्हणजे 16 पेक्षा ती मोठी आहे आणि 25 पेक्षा लहान आहे. मग आपण असं करू की 20 पेक्षा लहान जी वर्ग संख्या मिळेल ती शोधली आणि तिचं वर्गमूळ शोधलं तर आपल्याला हा
नंबर मिळतो, ही संख्या मिळते किंवा हा अंक मिळेल इथला. म्हणजे जसं की 20च्या लगतची आधीची वर्गसंख्या, 20च्या आधीची लगतची वर्गसंख्या आहे 16. मग 16चं वर्गमूळ 4 म्हणजे 16 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 4चा. आणि म्हणून या ठिकाणी 4 हा डिजिट, 4 हा अंक असेल. असं आपण हे शोधू शकतो. आता हेच तंत्र वापरून आपण इथं उत्तर शोधायचं आहे. इथं काय दिलं? चौकोन चौकोन 5 गुणिले चौकोन चौकोन 5 बरोबर 13,225. आपल्याला सांगितलं की एकक स्थानी 5 असेल तेव्हा वर्ग करताना काय करतो आपण? तर 5 गुणिले 5 25 इथं लिहिलेलं असतं आणि या इथं समान चौकोनाच्या जागी असेल अंक तर इथं बनणारी संख्या पण ती सारखी असेल. मग या संख्येच्या पुढे क्रमाने येणारा जो नंबर असेल त्या संख्येनं या संख्येला गुणायचं. मग आता आणि तो गुणाकार इथे 132 दिलाय. मग त्यासाठी मी काय सांगितलं की असा जो गुणाकार इथं मांडलेला असतो त्याच्या आधीची वर्गसंख्या शोधायची. मग इथं आपण 20च्या आधीची वर्गसंख्या शोधली, 16 आली आणि तिचं वर्गमूळ काढलं, 4 आली. तर 4 हा अंक या जागी होता. तसं 132च्या आधीची वर्गसंख्या कोणती आहे? तर 121. आणि 132 पेक्षा मोठी वर्गसंख्या कोणती आहे लगतची? तर 144. मग यांचं वर्गमूळ काढू, यांचं वर्गमूळ काढू. हे 121 हा 11चा वर्ग आहे आणि 144 हा 12चा वर्ग आहे. 12चा वर्ग 144. मी मगाशी सांगितलं की या 132च्या आधीचा आपल्याला काय करायचं आहे? वर्ग शोधायचा आहे आणि त्या संख्येचं वर्गमूळ काढू. 121चं वर्गमूळ किती आहे? तर 121चं वर्गमूळ आहे 11. आणि म्हणून इथे दोन जे स्थळ आहेत तिथला अंक असेल 1 म्हणजे इथं संख्या असेल 115 गुणिले 115. तर 1 हा अंक या चौकोनाच्या जागी असेल. मग तुमच्या लक्षात आलं असेल की हे उदाहरण किंवा अशी इतर काही उदाहरण आली तर कशी सोडवायची? तर इथे 25 आहे, त्याच्या आधी जी संख्या असेल ही एवढी, त्या संख्येच्या आधीची वर्गसंख्या शोधायची. 132च्या आधीची वर्गसंख्या आता कशी शोधायची? तर सोपं आहे. 10चा वर्ग 100, 11चा वर्ग 121, 12चा वर्ग 144. म्हणजे 144 पेक्षा लहान 132 आहे. मग 132च्या पण आधी काय असणार? आधीची वर्गसंख्या तर 11चा वर्ग 121. म्हणजे 132 या संख्येच्या आधीची संख्या वर्गसंख्या म्हटली मी 121 आहे की जी 11चा वर्ग आहे. 121चं वर्गमूळ काढलं तर 121चे वर्गमूळ 11 येईल. हा अंक 1 हा अंक इथं चौकोनात 1 हा अंक हा पर्याय आपला आलेला आहे. प्रश्न 50. 5,45,035 या संख्येमधील दशहजार स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत व दशक स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत यातील फरक किती? इथं विचारलेलं आहे दशहजार स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत. मग दशहजार स्थानी 4 आहेत अंक आणि दशक स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत. दशक स्थानी अंक आहेत 3 आणि त्याची स्थानिक किंमत शोधू आणि यातील फरक किती म्हणजे वजाबाकी करावी लागेल. फरक किती विचारलं की वजाबाकी करतो. 4 दशहजार म्हणजे 40,000 वजा 3 दशक म्हणजे 30. आता बघा हे एकक, दशक, शतक, हजार आणि दशहजार अशी स्थानं आहेत. ही वजाबाकी करायची एक सोपी पद्धत आहे. बघा इथे जे दशक आहेत आणि एकक आहेत ते 0 आहेत आणि 30 वजा करायला सांगितलं. इथे किती शतक आहेत? हे 400. आपण यातला एक उसना घेतला इकडे तर इथे किती शतक उरतील? 399 शतक उरतील. आणि एक शतक उसना घेतला म्हणजे इथे होतील 100. या 100 मधून 30 वजा केले 70 येतील.
अशी वजाबाकी करून आपण पटकन सोयीचं होतं. पर्याय क्रमांक 3 39,970 हे उत्तर येईल. आता याहीपेक्षा दुसरी एक पद्धत आणि तंत्र सांगतो. लक्षात ठेवायची ही पद्धत. इथे 4 अंक आहे, इथे 3 अंक आहे. समान अंक असतात म्हणजे इथे 4 आहे, इथेही 4 असतं, तर आपल्याला आपण हे सोडवण्याची पद्धत यापूर्वी शिकलेलो आहोत. तर 4 या अंकाला 9 न गुणतो आणि ती संख्या जी येते ती आपण 9 ला न जर 4 ला गुणलं तर 36 येतील. असं 36 लिहितो. इथे 4 असतं तर आणि मध्ये 9 9 लिहितो, 9 9 आणि उर्वरित ठिकाणी 0 लिहितो. मध्ये जे दोन अंकांच्या मध्ये जे स्थळ असतील तिथे 9 9 लिहितो. आता इथं तर 3 अंक दिलेला आहे, तर इथं 4 असतं तर आपण 6 लिहिलं असतं, परंतु इथे 3 आहे. मग काय आहे हे? तर 4 10तून 4 वजा करतो आणि आपण 6 लिहितो. आता 10तून 3 वजा केलं तर 7 उरतील, म्हणून 39,970 फरक असेल. असंही लक्षात घेऊ शकता. असं उदाहरण सोडवताना दशहजार स्थानचा जो अंक आहे इथे 4 आहे आणि दशक स्थानाचा जो अंक आहे तो 3 आहे आणि त्यातील फरक विचारलेला आहे. आपण काय करायचं अशा वेळी? तर या अंकात हा जो अंक आहे 3 तो 10तून वजा करायचा. 10 वजा 3 7 राहतील. उर्वरित ठिकाणी या 9 लिहायचं आणि डावीकडला जो अंक आहे जो 4 दशहजार स्थानचा त्यातला 1 कमी करायचा. 4 मधून 1 कमी करायचा, 3 राहिले आणि इकडे उजवीकडे 0 द्यायचं. 39,970 असे. आपण एक दुसरं उदाहरण बघू. उदाहरणार्थ 7 3 2 5 1 असं दिलं आणि विचारलं की या दोन अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक किती. मी काय सांगितलं? तर 10तून हे 5 वजा करा, 5 उरतील आणि इथे हा जो अंक आहे डावीकडील त्यातलं 1 कमी करा, वजा 1 करायचं. म्हणजे या अंकातून 3 मधून 1 वजा करायचं. 3 मधील 1 वजा केलं, 2 उरतील आणि मध्ये 9 लिहायचं आणि उर्वरित जी ठिकाणं आहेत मधल्या ठिकाणी फक्त 9 लिहायचं आणि उर्वरित ठिकाणी 0 लिहायचं. उत्तर आलेलं आहे 2,950. करून बघूया आपण. इथं 3,000 स्थानी आहे, त्याची किंमत आहे 3,000 वजा 5 दशक स्थानी आहे, त्याची किंमत आहे 50. बघा 3,000 मधून 50 गेले तर इथे 30 शतक आहेत, त्यातला 1 शतक घेतला तर इथे 29 शतक राहतील आणि 1 शतक घेतला म्हणजे 100 होतील. 100 मधून 50 गेले, 50 राहिले. 2,950 ही याची वजाबाकी इथं आलेली आहे. मग लक्षात ठेवायचं, जेव्हा ती दोन स्थळं दिली जातील तेव्हा डावीकडील स्थळातून 1 कमी करून लिहायचं. उजवीकडील जो अंक सांगितलेला आहे तो अंक 10तून वजा करायचा आणि वजाबाकी तिथं लिहायची. मधली स्थळ असतील तिथं 9 लिहायचं आणि उर्वरित स्थळ 0 लिहायचं. हे तंत्र वापरलं तर आपण वजाबाकी न करता पटकन उत्तर शोधू शकतो.